नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्याला सर्वांना माहीत असेल उल्हासनगर शहरात चेन स्कॅचिंग, गुन्हेगारी वाढते, म्हणजे भरपूर अशा घटना घडतात। त्यामुळं पोलिसांना ते जे गुन्हेगार आहेत ते शोधणं अशक्य होतं, पण ते शोधून लवकरात लवकर ते आरोपी मुसक्या आवळात म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे एक योजना आखण्यात आली, संपूर्ण शहरभरात कॅमेरे लावण्यात। आणि ते काम जे आहे ते एका विशिष्ट अशा कंपनीला दिलं होतं, पण त्या कंपनीने शहराची कशी नासाधूस केली आहे आणि लोकांचे कसे मृत्युमुखी पडतील त्याचा एक पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे। एक ताजं नवीन उदाहरण आपल्याला दाखवू इच्छितो की आज आपण बघू शकता हे कल्याण मुरबाड रोड हायवे रोड आहे आणि हा जो रोड आहे या रोडच्या मध्यभागी एक कॅमेरा लावण्यात आला आहे। पण ह्या हरामखोर जी कंपनी आहे त्या हरामखोर कंपनीने कशा प्रकारे शहराचा छळ लावला आहे, आपण वाट लावली ते आपण बघू शकता। हे बघा, हे काम बघा त्यांचं, हे कंपनीचं काम आहे। त्या पुढे या दाखवतो। आज इथनं मोठ्या मोठ्या गाड्या येतात, नॅशनल हायवे मोठ्या मोठ्या गाड्या येतात, शाळा आहे बाजूला, हॉस्पिटल आहे इथं समोर। या समोर हॉस्पिटल असताना अशी जर इथं दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहील? हे हरामखोर ठेकेदार राहतील की पोलीस प्रशासन राहील? पोलिसांना पण आम्ही वारंवार सांगितलंय, पोलिसांनी पण त्यांना सांगून सुद्धा ते लोक काम नाही करत। याचा अर्थ काय समजायचा? आम्ही लोकांचा जीव गेल्यावर त्यांनी कामं करायची? प्रत्येक ठिकाणी झालं आणि हे एकाच ठिकाणी नाहीये। तुम्ही धोबीघाट नाक्यावर बघा, इथं बघा, बिर्ला गेटला बघा, कंपनी समोर बघा, एकदम बिकट परिस्थितींनी काम असं केलंय। रस्ता खोदून ठेवलाय आणि कामं काहीच नाही केली। आज हे बघा, हे पाईप, ह्यो दगड बघा, गुंतून पडू शकतोय पाईपाने। हे बघा, ह्यो पाईप आहे बघा, आणि ह्यो कॅमेराचा पोल आहे। अशा दळभद्री आणि हरामखोर खालच्या थराच्या कंपनीला कामच कशी भेटतात आम्हाला कळत नाही। त्यांना लोकांच्या जीवाची काहीच पर्वा नाही। लवकरात लवकर त्यांनी जर काम नाही केलं तर हे सगळे कॅमेऱ्याच्या लाईनी आम्ही उपटून फेकून देऊ एका साईडला। हे असं आमची त्यांना नम्रतेची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।